मेळघाटातील कुपोषण संपविण्यासाठी आणि 100% संस्थात्मक प्रसूती वाढवण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद प्रशासन पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे। यासाठी मिशन 28 चे नियोजन करण्यात आले आहे। काय आहे मिशन 28? पाहूया सविस्तर। अमरावती जिल्हा म्हटला की मेळघाट आणि मेळघाट म्हटलं की कुपोषण अशीच व्याख्या आतापर्यंत होताना दिसत आहे। एव्हाना कुपोषण ही अमरावतीची ओळखच झाली आहे। दरवर्षी केंद्र, राज्य आणि जिल्हा प्रशासन कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न करतात, परंतु कुपोषण कमी होताना दिसत नाही। नुकतेच आरोग्य विभागाचे दिल्ली येथील पथक मेळघाटात आरोग्य सुविधांची पाहणी करून गेले आहे। अमरावती जिल्ह्याला नुकतेच 2 IAS अधिकारी लाभले, एक म्हणजे जिल्हाधिकारी पवनीत कौर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा। दोन्ही अधिकाऱ्यांना आदिवासी बहुल भागात काम करण्याचा चांगलाच अनुभव आहे। याच अधिकाऱ्यांनी आता मेळघाटातील कुपोषण कमी करण्याला घेऊन पावले उचलली आहे। यासाठी मिशन 28 चे नियोजन करण्यात आलेले आहे। 1 जानेवारी पासून मिशन 28 च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। या मिशन 28 अंतर्गत प्रसूतीच्या 28 दिवस आधी आणि 28 दिवस नंतर अशा 56 दिवसांची काळजी स्थानिक आरोग्य यंत्रणा घेणार आहे। तसेच दवाखान्यातील प्रसूतीचे प्रमाण 100% वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे आणि प्रसूतीनंतर बाळाची संपूर्ण काळजी आणि उपचार अशा 3 टप्प्यात मिशन 28 काम करणार आहे। मिशन 28 दरम्यान स्थानिक आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, PSC स्तरावरील यंत्रणा, ICDS आणि जिल्हा परिषद प्रशासन यांची महत्त्वाची भूमिका या मिशन दरम्यान राहणार आहे। मिशन अंतर्गत 56 महिलांची 56 दिवसांकरिता तपासणी करण्यात येणार आहे। प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर गर्भवती महिलांची वेळेवर तपासणी न होणे, महिलांची काळजी न घेणे, न्यूट्रिशियस फूड उपलब्ध न होणे, प्रसूतीसाठी वेळेवर सुविधा उपलब्ध न होणे अशा अनेक कारणांमुळे माता मृत्यू आणि बाल मृत्यू होतात आणि यामधून बाळाचा जन्म झाल्यास त्याच्यावर योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे पर्यायाने त्याची वाटचाल कुपोषणाकडे होताना दिसून येते। याच कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुन्हा एकदा आपली कंबर कसली आहे। जानेवारी पहिल्या आठवड्यापासून आता मिशन 28 हे राबवण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये जे आपले गर्भवती महिला आहेत त्यांच्या डिलिव्हरीचे 28 दिवस आधी आणि 28 दिवस नंतरची कंप्लीट 100% तपासणी करणे, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी खात्री करणे आणि तिसरी गोष्ट आहे त्यांच्या जे काही उपचारच्या दरम्यान त्यांच्या बाळाचं जे काही गरज आहे त्याच्या बाबतीत कंटिन्युअस पाठपुरावा करण्यासाठी जे काही आपले आशा वर्कर्स असतात, अंगणवाडी सेविकाज असतात, हेल्थ आणि ICDS डिपार्टमेंटचे जेवढे लोक असतात मेळघाट एरियामध्ये त्यांच्यामार्फत तपासणी आणि कंटिन्युअस फॉलोअप आता करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 3 प्रकारचे फॉर्म्स पण तयार करण्यात आलेले आहे। जे काही विटॅमिन्सची गरज असेल किंवा तपासणी करताना कोणत्या गोष्टीवरती लक्ष घालण्याची गरज आहे याच्या बाबतीत 3 फॉर्म्सची वापर करून कंटिन्युअस याची एक फॉलोअप मेकॅनिझम एक निर्माण करण्यात आलेला आहे। जे आपले बालमृत्यू आहेत मेळघाट एरियामध्ये एक ॲनालिसिस करताना असं आढळून आलं की मॅक्सिमम बालमृत्यू 28 दिवस डिलिव्हरीची नंतरचा जो पिरियड आहे तेव्हाच होतो आहे। तर म्हणून जे 28 दिवस डिलिव्हरीची नंतरच्या पिरियडमध्ये एक्स्ट्रा काळजी, एक्स्ट्रा दक्षता घेण्याची गरज आहे। म्हणून अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आलेली आहे जेणेकरून कंटिन्युअस ॲटलिस्ट आम्ही फॉलोअप करू शकतो नेमकी काय अडचण आहे, डाएटमध्ये जरी 28 दिवसच्या आधी काय एक्स्ट्रा काळजी घेण्याची गरज आहे जेणेकरून 28 दिवस नंतर सोयीचं होईल। अशा प्रकारचे ॲनालिसिस ठेवून आम्ही 28 दिवसवरती आम्ही फोकस केलेला आहे। तो आता याचा परिणाम काय आहे याच्यासाठी आम्ही दर महिना आम्ही एक ऑडिट आणि फॉलोअप मीटिंग आम्ही घेणार जेणेकरून आपल्याला ग्राउंड रियालिटीज कळवण्यात येईल आणि त्याच्यावरती एक्स्ट्रा जे काही ॲक्शन आहे हे पण करता येईल। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।